सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर पालकांनी आजारी मुलांना घेऊन आंदोलन केलंय। पैसे नको तर सुदृढ आरोग्य देण्याची मागणी या पालकांनी केली आहे। मुलांना लस मिळत नसल्यानं मुलं आजारी पडतायत असं पालकांनी म्हटलंय। मुलांना सह्याद्री अतिथीगृहाबाहेर ठेवून पालकांनी हे आंदोलन केलंय। और ऐसे एक दो बच्चे नहीं है। अरे पहले इलाज को लेके जाओ, इलाज को लेके जाओ, इलाज जरूरी है ना। पहले इलाज चालू ही नहीं है सर जी। अरे यार बच्चों की हालत कैसे तुम इधर मिला वो बच्चों सर इसका वैक्सीन ही नहीं है, कहाँ से इलाज होगा। दवाई करवाए हम लोग दवाई मेरा भांजा है। लस मिळत नसल्यानं मुलं आजारी पडतायत असा दावा पालकांकडून केला जातोय। सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर सध्या या पालकांकडून हे आंदोलन केलं जात आहे। आम्हाला पैसे नको तर सुदृढ आरोग्य द्या अशी मागणी या पालकांनी केलेली आहे। आपल्या आजारी मुलांना घेऊन या सगळ्या पालकांनी सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर आता आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। दरम्यान तिथल्या अधिकाऱ्यांकडून यंत्रणेकडून या मुलांना आधी उपचारांसाठी घेऊन जे अशी पालकांना विनवणी करण्यात येते, विनंती करण्यात येते, परंतु तिथे कुठलेही उपचार सुरू नसून आम्ही मुलांना का घेऊन जावा असा प्रश्न यानंतर आता पालक या सगळ्या पोलिसांना विचारतायत। तेव्हा एकीकडे सह्याद्रीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह मंत्रिमंडळातील नेते त्यासोबतच राज्यातले दिग्गज नेते जागा वाटपासंदर्भात बैठक घेत आहेत, तर दुसरीकडे याच अतिथीगृहाच्या बाहेर आता आजारी मुलांना घेऊन पालकांनी लस मिळत नसल्याच्या कारणास्तव आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जाते का, आरोग्य यंत्रणेकडून काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जात आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल। सरकार प्लीज हम लोग की मदद करे, हमारे बच्चे का इलाज निकाले। वो बच्चा हंसता खेलता चलता फिरता लड़का था, एक ही चीज पूछता था, मम्मा मुझे ये बनना है, मुझे पुलिस बनना है, मुझे देश का सिपाही बनना है। आज वो बेड पे आ गया तो उसका जब इलाज ही नहीं हो रहा है तो आगे किसका इलाज करेंगे। रोड बना रहे, मेट्रो बना रहे, जगह जगह पैसा खर्च कर रहे हैं, उससे अच्छा रिसर्च करिए ना, बच्चे का इलाज करिए। आज की बीमारी नहीं है, आज 6 महीने की बीमारी नहीं है, पता नहीं कितने साल हो चुके हैं। मेरे बच्चे को आज 6 महीना हुआ तब मैं इधर आई हूँ कि उसे हुआ क्या है। कम से कम सरकार अब तो ध्यान दे, एक बच्चा नहीं है, 1000-1500 अब मैं पता नहीं कर पाई, लेकिन इतना तो पता है कि 1500 बच्चे हैं। मुख्यमंत्री आम्हाला भेटले नाहीयेत, आम्ही त्यांचे पीए भेटलेले, आम्हाला ते बोलले की आम्ही आमचं बोलणं झालंय त्यांच्याशी, आम्ही लेटर देतोय, हे देतोय, तुम्हाला मदत करू। आमची आज अशी कंडिशन आहे सर, आमच्याकडे मुलांना औषध आणायला सुद्धा पैसे नाहीत। त्यांचा एवढा खर्च आहे, महिन्याला 25-30 हजार रुपये आम्हाला त्यांचा खर्च आहे, आणि आमची एवढी कंडिशन, आम्ही 25-30 लाख रुपये खर्च करून आमची मुलं बेडवरती आहेत सर। तेव्हा आता सरकारकडून या सगळ्याची काय नेमकी दखल घेतली जाते पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।